नमस्कार प्रेक्षकांनो, मोरंबा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की सनी आता रेवाला थांबवून कसंबसं बाहेर आलेला असतो आणि तो अक्षयला म्हणत असतो की अक्षय, आता मी रेवाला कसं तर थांबवले आहे. आता इथून पुढचं आपण प्लॅन केल्याप्रमाणे झालं पाहिजे, नाहीतर आपलं काही खरं नाही, असं सनी अक्षयला म्हणत असतो. आता इकडे रमा रेवाला म्हणत असते की एवढं सगळं तू करून एवढी कशी बिनधास्त आहेस. मग रेवा म्हणते की मी का घाबरू देवाला, मी जे माझं आहे ते मी मिळवण्यासाठी प्रयत्न केला, मेहनत केली आणि म्हणतात ना प्रेमात सगळं माप असतं, हे मी बहुतेक तुझ्याकडूनच ऐकलं आहे, असे रेवा रमाला म्हणते. व नंतर रमा म्हणते की हे सर्व सत्य बाहेर आलं तर तू काय करशील. मग रेवा म्हणते की मी त्या सर्वांना पैशातून विकत घेईन. मग रमा म्हणते रेवाला की जगाकडे बघ जरा, सर्व माणसे पैशांनी भरलेली आहेत पण त्यांच्याकडे माणुसकी शिल्लक नाही आहे. मग रेवा म्हणते की माणुसकीबद्दल सांगतेस मला, ठीक आहे, बघ मग आता तू किती चुकीची आहेस आणि मी किती बरोबर आहे ते. व रेवा रमाच्या डोक्यावरती बंदूक ठेवते आणि बोलते की गुड बाय रमा. व नंतर म्हणते की शेवटी माणुसकी हरते आणि मनी पॉवर जिंकते. व बाहेरून पोलीस आवाज देतात, म्हणतात की रेवा, तुला सर्व पोलिसांनी चारी बाजूनी घेरलं आहे, तू स्वतः पोलिसांच्या हवाले हो, असे म्हणतात. मग रमा म्हणते की बघ आले तुला खडी फोडायला पाठवायला. मग रेवा म्हणते की शटाप रमा. व नंतर म्हणते की सनी कुठे गेला. मग रमा म्हणते की तो आता नाही येणार, कारण तो तुझ्या विरोधात पोलिसांच्या बरोबर आहे. तोपर्यंत बाहेरून पोलीस आवाज देतात रेवाला बोलतात की रेवा, तू स्वतःला सरेंडर करून घे. तोपर्यंत रमा स्वतःचा हात कसाबसा सोडून रेवाच्या हातातील बंदूक घेते व तिच्या डोक्याला लावते व तिला सर्व पोलिसांच्या पुढे उभा करते. व बाहेर आल्यावरती पोलीस रेवाला म्हणतात की गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो गुन्ह्याच्या कठडीतून सुटत नाही. व रेवा म्हणते की मी काही एक केलेलं नाही. व नंतर पोलीस म्हणतात की तू काही एक केलेलं नाही असं म्हणतेस, पण तुझे सर्व आम्ही गुन्हे सनीच्या मदतीने ऐकले आहेत. मग रेवा म्हणते की गुन्हे कसले. मग पोलीस बोलतात की तू जे केलेले आहेत ते गुन्हे, ते सर्व गुन्हे आम्ही रेडिओवरती ऐकले आहेत आणि तेही सनीच्या मदतीने. मग रमा म्हणते की बघितलंस रेवा, तूच तुझ्या जाळ्यात अडकलीस, मला हे सर्व माहीत होतं म्हणून तर मी तुझ्याकडून हे वधवून घेतलं. मग रेवा म्हणते की सर्वांनी मला मुद्दामून फसवलं, बघून घेईन एकाएकाला, अशी रेवा म्हणते. मग रमा म्हणते की आम्हाला दाखवण्यापेक्षा आधी तू जेलमधून सुटून तर दाखव. तोपर्यंत इकडे शशिकांत मुकादम आपल्या हातालाही कापून घेत असतात व लगेच सीमा येते. सीमा म्हणते की तुम्ही हे काय करत आहात, असे कशाला करत आहात. तर लगेच शशिकांत मुकादम म्हणतात की मला नाही राहायचं, मला जगायचं नाही, मला मरू दे, सोडतो, असे म्हणतात. मग सीमा म्हणते की तुम्ही असे करू नका, बसा इथे बसा, असे म्हणते. व पुढे म्हणते की तुमचे काय चुकले माहिती आहे का, तुम्ही काय कुटुंबाच्या विरोधात गेला, त्यामुळे रेवासारख्या मुलीने तुमचा गैरवापर करून घेतला. आणि पुढे म्हणते की आपण सर्व एकत्र असलो तर आपण त्या रेवालाही हरवू, असे सीमा शशिकांत मुकादमला म्हणत असते. व इकडे आता अक्षय रेवाला म्हणत असतो, आता तरी मनातली सोडाची भावना जाऊ दे. व लगेच रमा म्हणते की आमच्या दोघांच्या प्रेमाची ताकद तुला पुरून उरली. व लगेच रेवा रमा व अक्षयला म्हणते, वेडे आहात का तुम्ही दोघे, मी लगेच हार मानेन असे तुम्हाला कसे वाटले. व पुढे म्हणते की अजूनही मुकादमांची प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे, त्यामुळे ती वेळ येणारच आहे माझ्या पुढे नाक घासण्याची, नाहीतर तुम्ही दोघेच काय, तुमची पूर्ण फॅमिलीच रस्त्यावरती येईल, असे रेवा आता अक्षयला म्हणत असते. तर अक्षय लगेच म्हणतो की खरंच आम्हाला असे करावे लागेल. तर रेवा लगेच म्हणते की हो, तुम्हाला नाक घासल्याशिवाय मी तुमची प्रॉपर्टी कधीच परत देणार नाही. तर अक्षय म्हणतो की हे सर्व पहिला तुझ्या आईला विचार, मग आमच्यापाशी ये, असे अक्षय आता रेवाला म्हणतो. आणि लगेच जान्हवी वहिनीला हाक मारून लगेच रेवाच्या आईला बोलवून आणतो. आणि रेवाच्या आई आल्या आल्या तिला म्हणते की काय ग रेवा, एवढी कशी तू क्रूर आहेस. आणि रेवाच्या आई रेवाला कानाखाली वाजवते आणि म्हणते की मी सर्व प्रॉपर्टी शशिकांत मुकादमांना दिली आहे. व नंतर ना पोलिसांना म्हणते की घेऊन जावा रेवाला जेलमध्ये. आणि लगेच पोलीस रेवाला जेलमध्ये घेऊन जातात. आणि तोपर्यंत इकडे रमाला चक्कर येते व लगेच अक्षय रमाला घेऊन रिक्षातून घरी गेल्यावरती रमाला शुद्ध येते. व रमा म्हणते रेवा आयुष्यातून गेली पण आपल्या ह्या रूममधून गेली नाही, असं म्हणते. व नंतर ना अक्षय म्हणतो की काय झालं रमा, काय झालं. तर लगेच रमा म्हणते की हे गुलाबी पडदे तिनेच लावले होते, हे गुलाबी बेडशीट, हे सर्व तिचे सामान, असे म्हणते. व नंतर ना अक्षय लगेच उठतो आणि म्हणतो की थांब मी लगेच काढतो, असं म्हणतो अक्षय.
व रमा लगेच म्हणते की थांबा थांबा, मी सांगितलं कशाला काढत आहात, आपण दोघं मिळून नंतर ना काढू, असे रमा म्हणते. व आजचा भाग हा इथेच संपतो. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.